निखिलमृणिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दावधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितियोनियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमि न्यायसुधादिगुरुजयमुनीन् श्रीपादराट् सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहारान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसमलान् रघुत्तमगुरून् वेदव्यवहारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसद्ध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमयं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदर्शिवानां शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्द्रं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसारजान् इतरान् आत्मपापोत्थान तेषां विद्या भविष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। काल आपण जन्माद्यस्यतः या विषयांवर आपण चिंतन केलं। आज त्याच विषयाला अनुसरून पुढे चिंतन करण्याची चेष्टा आपण करूयात। कथा सांगण्याची योग्यता नाही, तथापि थोडंफार चिंतन करण्याची गुरुकृपेनं गुरूंच्या अनुग्रहाने थोडंफार चिंतन करावं म्हणून आपण हे थोडस भागवताचं चिंतन करत आहोत। याच भागवताच्या चिंतनामध्ये मनुष्य कसा धर्म पाळतो या संदर्भात सांगतात। मनुष्याचा धर्म पाळण्याचा कार्य कसा आहे। धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वैद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो ह्यद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्त्वक्षणात्। महात्म्यामध्ये भागवताचा हा श्लोक येतो। भागवत धर्म आणि सध्या मनुष्य कसा धर्म पाळतो या संदर्भात सांगतात। कसं असतं, आपण गोदावरीला स्नान करायला जात होतो, गंगेला स्नान करायला जातो। आता सुरू झालं बद्रिकाश्रमात जायला लोकांचं, हरिद्वाराच्या पुढे जायला सुरू झाले लोक। आता उन्हाळा लागला, इकडं भरपूर पाप करायची आणि शेवटी गंगेमध्ये जाऊन उड्या मारून यायचं। धर्माचं निज धर्म आहे प्रत्येकाचा। पाप करणं मनुष्यवृत्ती आहे म्हणल्यावर पाप करणारच। मनुष्य कशा पद्धतीने धर्म पाळतो आणि धर्म कसा पाळला पाहिजे। धर्म हा मनुष्याच्या इच्छेनुसार किंवा मनुष्याला वाटतो तसा धर्म पाळायचा का जो मुळात धर्म आहे, जो धर्माने सांगितलेला आहे तसा पाळायचा। खूप मोठा प्रश्न आहे, धर्म कसा पाळायचा। तर पहिले बघूत आपण मनुष्य कसा धर्म पाळतो। मनुष्य घरामध्ये पूजा इत्यादी असताना ब्राह्मणांना बोलवतात, कमीत कमी आपले चांगले व्हावे असे मानून घरामध्ये पूजा करून मनामध्ये ही भावना ठेवून आपण धर्म करतो। ब्राह्मणाला बोलून घेतो, ब्राह्मणाच्या हस्ते आपल्याला आशीर्वाद व्हावा, शरीरवर
वर्चस्वमायुष्यमारोग्यमाभिधाक्षोभमानं महीयते धान्यं धनं पशं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ओम शतमानं भवति शतायुः पुरुषश्चतेन्द्रियायुः इत्यादी रूपाने आपण आशीर्वाद करतो. ब्राह्मणाला बोलून घरामध्ये पूजा करून घेतो. पूजा केल्यावर ब्राह्मण आपल्यातर्फे यजमानाच्या तर्फे त्या भगवंताला प्रार्थना करतो. याचं सगळं आत्मनाश्रुती स्मृती प्राणातो वेदोक्त शास्त्रोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्य वीर्य विजय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अलक्ष्मी लक्ष्मी स्थिरता प्राप्त्यर्थम अस्माकं उद्योगे व्यापारे लक्ष्मी स्थिरता प्राप्त्यर्थम अस्माकं मुलं असतील मुलं, लेकरं असतील लेकरं, त्यांच्या विद्येमध्ये सुयश सिद्ध्यर्थम अखंड लक्ष्मी सिद्ध्यर्थम फलाना भरपूर काही बकेट लिस्ट घेतो आपण. इच्छा असलेलं पात्र त्याला बकेट लिस्ट बनवतो. ते सगळं आपण घेत होतो. त्या ब्राह्मणाला सांगतो. ते ब्राह्मण बिचारा म्हणतो. आणि शेवटी समजा यज्ञ असेल किंवा पूजा असेल, पंचामृत सेवाख्यम कर्म अहम करिष्ये, पुढे म्हणतात की आचार्य द्वारा कार्येच, मी करतोय पण कोणातर्फे तरी हे करून घेतोय. कोणातर्फे? ब्राह्मणातर्फे. का ब्राह्मणातर्फेच? का योग्यता, पुन्हा तारतम्य, पुन्हा योग्यता, धर्माने घालून दिलेली शृंखला ही चुकत योग्यताच पाहिजे. योग्यतेशिवाय कार्य होत नाही. बरं, या ठिकाणी आपला विषय मनुष्य कसा धर्म पाळतो तर असा पाळतो की ब्राह्मणाच्या करवी असं बस ब्राह्मणाच्या करवी मनुष्य कशा पद्धतीने पूजा करवतो तर का करवतो? दोन प्रश्न. ब्राह्मणाच्या करवी करवतो आणि का करवतो? तो पहिला मुद्दा, वाणी निघून गेली, पावित्र्य निघून गेलो. मग ते राहिलं कुठे? ब्राह्मणाच्या. ब्राह्मणाच्या पुण्याच्या जीवावर, त्या गायत्रीच्या जीवावर मी माझं सगळं भाजून घेणार, मी माझी पोळी शिकून घेणार. मग आपण काय करतो की ब्राह्मणाला बोलवून आपल्या घरामध्ये पूजा करून घेतो. पूजा केल्यावर ब्राह्मण आपल्यातर्फे भगवंताला सुख समृद्धी ऐश्वर्य बल इत्यादी लौकिक मागणी मागतात. ब्राह्मण देखील काय मागेल आजकाल? लौकिक मागणं, भगवंताकडे रडगाणं जातात. असे मागणे आपल्याला स्वतःला फसवल्यासारखे आहे. भागवत काय सांगतो? हे सगळं मागून, मम आत्मना श्रुती स्मृती, हे सगळं काही मागून तुम्ही कोणाला फसवतायत? स्वतःला फसवतायत. अशी पूजा करणे आणि पूजेचे फल मागणे हा भागवत धर्म नाही. आपण करत असलेले सर्व कार्यांमध्ये काहीतरी अपेक्षा असते. तर सकाम सेवा ही फलतृप्त होत नाही. फलतृप्त होत नाही, फलप्राप्त होत, इच्छा पूर्ती होते, परंतु मूळ इच्छा काय हेच आपल्याला माहित नाही. का माहित नाही? त्याचं कारण म्हणजे आपल्याला ज्ञान नाही. मनुष्याने कसा धर्म पाळावा? मग भागवत धर्मामध्ये याचं विवरण केलेलं एकादश स्कंदामध्ये सांगतात. कसं? किंवा आता जे आपण श्लोक ऐकला त्याच्यामध्ये म्हणले प्रोज्जित कैतव, प्रोज्जित कैतव याचा अर्थ काय? प्रोज्जित याचा अर्थ नसलेले आणि कैतव याचा अर्थ फसवणूक असा. धर्म हा मोक्षाला प्रयोजन असायला हवा. धर्माचरण करताना इच्छा एकच पाहिजे. कशाची? मोक्षाची. त्या श्री हरिनारायणाच्या प्राप्तीची इच्छा मनामध्ये ठेवून धर्माचरण करायला. विष्णू प्रेरणया विष्णू प्रीत्यर्थ एवढाच संकल्प पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मम आत्मना काहीच नसलं पाहिजे. शुभ योगी शुभ करणे एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ श्री विष्णू प्रेरणया श्री विष्णू प्रीत्यर्थम. संपला विषय. एतत् कर्म अहम करिष्ये. संपला. एवढाच संकल्प पाहिजे. बाकी
भागवत धर्माला अनुसरून सांगण्यात आलेला हा भागवत धर्म जो भागवतात सांगितलाय हाच धर्म मान्य आहे. दुसरा धर्म मान्य आचरण धर्माचरण हेच मान्य आहे, दुसरं आचरण मान्य नाही. भागवत निष्काम धर्म सांगतात. आपण केलेल्या कार्यांनी धर्मांनी मोक्ष मिळायला हवा. आपण धर्म करताना मोक्ष हेच आपले प्रयोजन असले पाहिजे. सदा सर्वदा मनामध्ये एकच पाहिजे, काय की मला मोक्ष प्राप्ती पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी धर्माचरण केलं पाहिजे. जे काही कर्म करत आहे पदोपदी कृष्णार्पणम करण्याची बुद्धी पाहिजे. पाणी समोर आलं कृष्णार्पणम असतो, भगवंताच्या प्रेरणेनं आलं. फळ समोर आलं भगवंताच्या प्रेरणेला आलं. भोजन झालं भगवत प्रेरणेनं झालं, भगवंताच्या इच्छेनं झालं. ही भावना मनामध्ये पाहिजे. केलेले प्रत्येक कर्म हे निष्काम पाहिजे आणि कर्म केल्यावर कसलेही मागणे न मागता त्या कर्माची सांगता भगवंताच्या चरणी केली पाहिजे. आपण शेवटी अनेक नकृत कर्मेण या कामासाठी केलं, फल्याना कामासाठी अनेक नकृत कर्मेण अस्मद गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत भगवान अग्नि नारायण प्रियताम प्रीतो सुप्रीतो सुप्रसन्नो वरदो भवतु. संपला विषय. कुठे अग्नि उपासना केली तर त्या अग्नि नारायणाला समर्पित करून टाकायची. कशाला परत त्याच्यात याच्यासाठी केलं त्यांच्या प्रेरणेया अनेनकृत उदाहरणार्थ अनेनकृत अग्नि कार्याख्य होमेन अस्मद गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत भगवान अग्नि नारायण प्रियताम प्रीतो सुप्रीतो सुप्रसन्नो वरदो भवतु कृष्णार्पणमस्तु. त्यांच्याच प्रेरणेनं घडलं, त्यांच्याच प्रित्यर्थ व्हायला. अग्निनारायण प्रेरणे अग्निनारायण प्रित्यर्थ प्रातः सायं अग्नि कार्याख्यम कर्ममहं करी. कोणाच्या प्रेरणेया कोणाच्या प्रित्यर्थ? त्यांच्याच प्रेरणेया त्यांच्याच प्रित्यर्थ त्यांच्याच चरणी समर्पण. याच्याबद्दल खूप सुंदर आहे आरती. तेरा तुझी को अर्पण क्या लागे मेरा ओम जय जगदीश हरे. भवतु. विषयांतर नको व्हायला. मुख्य विषयावर पुन्हा येतो की भगवंताला अर्पण केलं पाहिजे पदोपदी प्रत्येक कर्म. क्षणाक्षणाला झालेली कर्मे भगवंताच्या चरणी अर्पण व्हायलाच पाहिजेत असे अनुसंधान मनामध्ये सदैव जागृत राहिले पाहिजे. मनाने ते आपोआप केले पाहिजे. फरक आहे. असे अनुसंधान मनामध्ये जागृत राहिले पाहिजे आणि ते मनाने आपोआप केले पाहिजे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती गुटखा खातो. गुटखा खाताना सुरुवातीला त्याला त्रास होतो, मग त्याची चाहूल लागते, मग चटक लागते आणि ते ऑटोमॅटिक. खूप जण महाराज असे आहेत की काही जणांना व्यसन केल्याशिवाय दिवस जात नाही आणि व्यसन नाही केलं तर त्यांचं अंग थरकाप उडतं. असे भरपूर जण आहेत. त्यामुळे फार अवघड विषय आहे. आणि मनुष्य कसे आहेत माहिती का? माणसांची आता या ठिकाणी धर्म आचरण करणारी माणसं म्हणून सांगितले तर सध्याचे माणसं कशी आहेत? बाजारामध्ये गेल्यावर पेरू गोड आहे का असं विचारतात. काय पेरू गोड आहे का असं विचारतात आणि घरामध्ये येऊन त्याच्यावर मीठ टाकून खातात. असे माणसं आहेत. भागवत धर्म काय सांगतो? प्रवचित कैतवा आणि परम असलेला धर्म भागवतात सांगितलेला आहे. भागवत कर्म कसे करावे, सवळी ववळी कसे करावे, पूर्वेकडे मुख करून बसावे का दक्षिणेकडे मुख करून बसावे, पूजा पात्र कसं ठेवावं, कोणते नियम कसे पाळावे, हे काहीही सांगत नाही. तो भागवताचा विषय नाही, हा धर्मशास्त्राचा विषय. मग भागवत काय सांगतात की निष्काम धर्म करा.
हे निष्काम कर्म करा हेच सांगणं, हेच प्रतिपादन करणं भागवत ग्रंथाचं प्रधान विषय आहे. नाहम करता हरि करता त्वत्पूजा कर्मचाखिलम् तथापि मत्कृता पूजा त्वत्प्रसादेन नान्यथा. नाहम करता हरि करता कोणी करून घेतलं? त्वत्पूजा कर्मचाखिलम् सगळं काही त्यांच्या प्रेरणे त्यांच्या प्रित्यर्थे. पुढे यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत्पश्यासि कौन्तेय त्वत्कुरुष्व मदर्पणम्. तू जे काही करत आहेस हे कोणी सांगितलं माहिती का? कृष्णाने सांगितलंय. कृष्ण काय म्हणतात स्वतः भगवंत? यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत्. तू जे काही कर्म करतोयस ते सगळे यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. ते सगळं तू कोणाला समर्पण करणार आहेस? मला. भागवत कथा श्रवण करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचा देखील नियम आहे महाराज. कोणी श्रवण करू शकत नाही. भागवत कथा आणि तत्व श्रवण करायला सज्जन ज्ञानी लोक तेच अधिकारी आहेत. नुसतं ज्ञानी कामाचा नाही, नुसता अधिकारी कामाचा नाही, नुसता सज्जनही कामाचा नाही. सज्जन ज्ञानी अधिकारी तीन गोष्टी एकत्र पाहिजेत. किती? तर भागवत कथा श्रवण होते. भगवंताचा द्रोह करणारे भागवत श्रवणाला कधीच अधिकारी नाहीत. भगवंतावर संदेह घेणारे देखील भागवताच्या श्रवणाला अधिकारी नाहीत. भगवंताचा द्रोह करणारे दुर्जन शंका वाढवतात, वाद घालतात भगवंतावर आणि भगवंताच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत नाही. त्यांना भगवंत हे भागवत काही ऐकू देत नाही. भगवंताचा त्याग केलेला लोक भागवत कथा आणि तत्व ग्रहण करायला पात्र नाहीत. आणि समजा दुर्जनांनी भागवत प्रवचन ऐकले तर त्यांना लाभाच्या ऐवजी जास्तीत जास्त हानी प्राप्त होते. स्वतः भागवत कथा सांगतो, भागवत ग्रंथात लिहिलेलं आहे. पण आता प्रश्न येतो की सज्जन कोणाला म्हणावं? त्या संदर्भात सांगतात भागवतामध्ये सविस्तृत आले की बाबा सज्जन कोणाला म्हणावं? स्वभावतः सात्विक गुण ज्यांच्यामध्ये आहे आणि जे सहनशील आहेत त्यांना सज्जन म्हणावं. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंदन चंद्रदेवर मध्ये शीतल हा साधू संगती. सज्जनांची संगत अत्यंत श्रेष्ठ म्हणली. आणि नेमकं सज्जन कोण? तर सज्जन लोक महानुभाव असतात, ते सहनशील असतात. पहिली त्यांची ओळख ते सहनशील असतात. सज्जन मोठ्या लोकांमध्ये मात्सर्य ईर्ष्या हे काहीही नसतं. सज्जन लोकांमध्ये मात्सर्य आणि ईर्ष्या काहीही नसतं. हा त्यांचा एक गुण असतो. भागवतात सांगतात की जे काही करत आहात ते सर्व मात्सर्याने करू नकोस. जे काही करत आहेस ते मात्सर्याने करू नकोस. सहनशीलता आपली कीर्ती प्रदान करते. बघा सज्जनांचं लक्षण सहनशील असल्याने त्यांची कीर्ती खूप कीर्ती प्रसिद्ध झालेली असते. मद मात्सर्य क्रोध आणि ईर्ष्या पैसा धन पुण्य इत्यादींचा नाश करते. भागवत निर्मत्सराणाम सताम वैद्यम असे सांगतात भागवतात. आता ह्यालाच जर का थोडस आपल्या संत वाङ्मयात पाहायला गेलं तर मनाच्या श्लोकामध्ये थोडस जावं लागतं. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार हो.
म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे. कोणाला शरण जायचंय? भक्तिपंथाला. भक्तिपंथ म्हणजे नेमका कोणता पंथ? रामदासी पंथ, वारकरी पंथ, वैष्णव पंथ. त्या वैष्णवांमध्ये परत फूट रामानुजी मध्व, गौडीय मध्व, का स्मार्त, का शंकराचार्यांचा पंथ, का मध्वाचार्यांचा पंथ, का गणपत्यांचा पंथ, का शाक्तांचा पंथ. परत सौरी आणि गणपत्य वेगळेच. तर स्वगुरूंनी सांगितलेला भक्ती मार्ग जो भागवताने सांगितलेला आहे, नवविधा भक्ती मार्ग, त्या भागवताच्या भागवत धर्माला शरण जाऊन त्या भागवताने प्रतिपादन केलेल्या वैष्णवत्वाच्या मार्गाला शरण गेलं पाहिजे. त्या भागवत धर्माला अनुसरून जो पंथ, भागवत धर्माला अनुसरून जो पंथ कार्यान्वित आहे, कार्य करतो, त्याला शरण गेलं पाहिजे. हे भागवत धर्माचं मर्म आहे. भागवत धर्माला शरण गेलं पाहिजे. म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे. नवविधा भक्ती समासच आहे सगळा. पुढे म्हणतात तरी श्रीहरी पाविजे. तरच श्रीहरींची अनुकंपा तुमच्यावर होईल, कृपा तुमच्यावर होईल. जनी निंदते सर्व सोडवून द्यावे. कसं आहे, मार्गावर गेलात ना, आत्ताच विषय म्हणलं ना, लोक कसे आहेत. बाजारात गेल्यावर पेरू गोड आहे का असं विचारून घेणार आणि घरी आल्यावर त्याच्यावर तिखट आणि मीठ टाकून खाणार. मागताना गोड मागितलं, पण खाताना कसा खायचे? तिखट आणि तुरट. जांभूळ गोड आहे का असंच म्हणून घेणार, पण घरी आल्यावर त्याच्यावर काय टाकणार? मीठच टाकणार. हे मनुष्यांची भावना. त्याच्यामुळे तुम्ही कार्य करताना लोक निंदा मात्र हमखास करणार. ज्यांनी निंदते त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, सगळं सोडून द्या. ते सर्व सोडून द्यावे. मग आता उरलं कोण? जनी वंद्यते सर्व भावे करावे. वंद्य काय आहे आणि वंदन कोणाला करावं? विवेक चूडामणी मध्ये शास्त्रकार सांगतात, अजवत करणे विद्वान सहायती संपुट पाणीना मूर्खांच्या एक हस्तेना कनिष्ठांना विवादयेत. गोकर्णाच्या कानाप्रमाणे, गाईच्या कानाप्रमाणे हात लावून अशे कानाला स्वगोत्र उच्चारण करून शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात करावा. कोणाला? विद्वानांना, यतींना, महंतांना, संतांना. स्वतःपेक्षा योग्यतेने जे मोठे आहेत त्यांना कसं नमस्कार करावा? गोकर्णाच्या गाईच्या कानाप्रमाणे असा हात करून गोत्राचं उच्चारण करून, उदाहरणार्थ पेडगाव कर्करोत्पन्न जीवन समूह जय शर्मा भोग अभिवादयेत असं म्हणून नमस्कार करायला पाहिजे. यती संपुट पाणीना मूर्खांचे एक हस्तेन, मूर्खाला एका हाताने नमस्कार करावा. कनिष्ठांना अभिवादयेत, कनिष्ठाला अभिवादन करू नये. जकी वंद्यते सर्व भावे करावे. वंद्य काय आहे? तसा 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, संत वाङ्मय या सगळ्यांना धरून जो स्वतःच्या जीवनामध्ये वंदन कोणाला करावं? मराठी भाषेत छान म्हणतात, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाहुल. जो वाणीने एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आहे त्यालाच वंदन करावं, रामरायालाच करावं. मना वासना दुष्ट कामा नाही रे. वासना असते माणसात, ती कामाची असते, ती अर्थाची असते, ती अनेक भोजनाची असते, अनेक वासना. तर वासना पाहिजे माणसाला, ती असते. कशाची पाहिजे? मोक्ष प्राप्तीची वासना, मोक्षत्व पाहिजे. मोक्तुम इच्छती, मोक्षा पाहिजे. मुमुक्षा, बुभुक्षा नाही.
मुमुक्षा. जेव्हा मुमुक्षा असते ना तेव्हाच कृती घडते. इच्छा असेल तरच, कारण असेल तर कार्य घडतं. कारण असेल तर कार्य घडतं, कारणच नाही तर कार्य. जन्माला कारण पाहिजे ना काहीतरी. कशासाठी आम्ही जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडा वया धर्म पुरुचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. कशासाठी आम्ही जगावे कसे मी कशासाठी जन्माला आलो, कसा जगावं मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. 24 तास स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. जगू पांग फेडा वया धर्म भूचे. या जन्मभूमीवर तुमचं ऋण आहे का? या जन्मभूमीचं तुमच्यावर ऋण आहे. जन्मभूमीचं आपल्यावर ऋण आहे. जगू पांग फेडा, त्यांचं ऋण चुकवा. जगू पांग फेडा वया धर्म भूचे, आम्ही मार्ग चालू. कोणाचा मार्ग चालायचा, कोणाला आदर्श मानायचा? जिजाऊ सुताचे, छत्रपतींना आदर्श मानून चालायचं. योगीराज असलेल्या, योगीश्वर असलेल्या, जगद्गुरु असलेल्या, मायावी परमानंद असलेल्या त्या श्रीकृष्ण रूपी परमात्म्याला, त्या द्वारकाधीशाला स्वतःचा चक्रवर्ती मानून त्यांनी सांगितलेल्या नीतीवर चालायचं. हा तो मार्ग आहे. जिजाऊंचे सुद्धा असलेले छत्रपती ज्यांच्या मार्गावर चालले ते रामायण महाभारत याच्यावरच चालले आणि त्याच्यावरच तुम्हाला चालायचं, त्या समितीवर चालायचं. मग ही वासना कुठली पाहिजे? तर धर्माची वासना पाहिजे, धर्माचरण करण्याची वासना पाहिजे. मग मना वासना दुष्ट कामा नाही, माझी वासना ही चांगल्या मार्गावर पाहिजे, वाईट मार्गावर इच्छा माझी होऊ नये. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, कोणाच्याही वाईट होईल असं चिंतन करू नये. कोणी कितीही त्रास दिला तरी एकच म्हणा, सर्वे तर सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. पुत्रा पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः, अजना सदना सन्तु जीवन्तु शरदां शतं, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. तथास्तु तथास्तु तथास्तु. एवढंच प्रार्थना करावी. अजून एक प्रार्थना आहे. गो ब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, काले वर्षन्तु पर्जन्यः, पृथ्वी सस्यशालिनी. या प्रार्थना सतत करत राहाव्यात. मना धर्मता नीती सोडू नको. प्रत्येकानं आपलं तत्व जपावं, नीती जपावी. ब्राह्मणांची नीती काय आहे ती ब्राह्मणांनी जपावी, द्विजांची नीती द्विजांनी जपावी. क्षत्रियांनी स्वतःचा धर्म सोडू नये. नीती काय सांगते? धर्माचरण, स्वाध्याय, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान घेणं, दान देणं, ही नीती सोडू नये. ब्राह्मणांनी आज अग्नि उपासना सोडली, गो उपासना सोडली, गायत्री उपासना सोडली, गोदेचा उकार विसरून गेले. त्याच्यानं आज कुठलच्या कुठे गेले ब्राह्मण. काही दिवसांपूर्वी घटना घडली, वर्णन करू शकत नाही मी, परंतु हे सगळं काही आहे हे कशामुळे होत? धर्माचरण सुटलं, त्याच्याने हे सगळं बघायला भेटतं. महाराज म्हणा धर्मता नीती सोडू नको, नीती शिकवा. ब्राह्मण हा जगद्गुरु होता, ब्राह्मण हा संदीपनी होता. क्षमा करा, हे संदीपनी होते. ब्राह्मण हे वशिष्ठ होते. रामरायांचे गुरु वशिष्ठ, कृष्णांचे गुरु संदीपनी.
चाणक्य पण कोण आहेत? अनेक उदाहरण आहेत, द्यायला काही कमतरता नाही, चिकार उदाहरण आहेत. धर्मासाठी झुंजावे धर्म. आत्ताच काही दिवसांपूर्वी एक प्रवचन घडलं, ते होतं की गुरु गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम. गुरु हा राष्ट्र निर्माण करणारा शिक्षक असतो. राष्ट्र घडवणारा कोण? शिक्षक, गुरु असतो. सामान्य लेकराला उचलून चक्रवर्ती सम्राट करणारे आर्य चाणक्य, मौर्य वंशाची प्रतिष्ठापनाच केली. सामान्य वनवासांना सर्वस्व गमावलेल्या 5 पांडवांना पकडून कुठेच्या कुठे नेऊन बसवलं. धर्मराजाला तुकाराम महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी यांच्या उपदेशाने, यांच्या मार्गदर्शनाने अखंड हिंदवी स्वराज्य अटके पार केलं. मान्य करूनच आहे. आज लोक आजकाल त्याच्यावर ट्रोल करतात, पण हे विषय आहे. मना अंतरी सार विचार राहो प्रगल्भता. सार विचार, सार म्हणजे काय? 1/3 नाही भागवतात. तर सारासार विचार राहावा, प्रगल्भता राहावी, बुद्धिमत्ता तीक्ष्ण असावी, क्षणात क्रोधात येऊ नये. समोरचा व्यक्ती काय बोलत आहे हे त्याच्या नजरेतून, त्याच्या व्यवहारातून, तो जे काही करत आहे, ते जे काही करत आहे ते दाखवत एक आहे, करत एक आहे. तो जो दाखवत आहे ते नाही, जे दिसतंय ते नाहीये, त्याच्या मागे काहीतरी दडलंय. त्याच्या मागे काय दडले, ते दडलेलं त्यानं कुठल्या विचारानं दडवून ठेवले, हे बसल्या जागेवर आपल्याला कळलं पाहिजे. एवढी आपली प्रगल्भता बुद्धी झाली पाहिजे. उदाहरणार्थ, आत्ताच मध्यंतरी चांदीचे भाव खाली वरती झाले. 80,000 रुपयाला चांदी होती. 80ची 440 गेली. 440ची चांदी परत 2.5 वर आली. 2.5ची 30 वर गेली. 30ची परत 2.5 वर आली. 2.5ची 280 ला गेली, परत 2.5 वर. आता 80 वर जाईल का? काही जणांनी भरपूर घेऊन ठेवली. मग हे काय चाललंय हे देखील कळलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये सारासार विचार करता आला पाहिजे. संयम फार महत्वाचा आहे. ते स्टॉक मार्केटमध्ये असो, नाही धर्मामध्ये असो, संयम फार महत्वाचा. सज्जन कोणाला म्हटलंय हे कळलं. मनांतरी सार विचार राहो. सारासार विचार करून, स्थिरता ठेवून, संयमानं धर्माचरणाप्रती निष्ठा ठेवून भक्तिपंथावर जाणारे ते सज्जन. भरपूर मनाच्या श्लोकात सांगितलं, मी फक्त 2 श्लोकांवरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला, वेळेचा अभाव आहे. पुढे भागवत कथा कोणी कोणाला कुठे सांगितली या संदर्भात सांगतात. सुताचार्य सांगतात की एकदा नैमिषारण्यामध्ये महायज्ञाचे आयोजन केले होते. तेव्हा धर्मसभा भरली होती. तेव्हा त्या ठिकाणी शुकाचार्य आले होते. त्या शुकाचार्यांच्या चरणी सगळ्यांनी शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात केला. प्रणिपात करून सगळ्यांना प्रार्थना केली. वेदं त्वं सौम्य तत्सर्वं तत्त्वतस्तदनुग्रहात् भूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरो गुह्यमप्युत. शुकाचार्यांना प्रार्थना करतात. सगळेजण म्हणतात, आपण आपल्या योग्यतेने आपण भरपूर ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आपल्याला भगवंताबद्दल खूप गूढ ज्ञान प्राप्त आहे. आपण महानुभाव आहात. आपली योग्यता अतिशय उत्तम आहे. आपण कृपया आमच्यावर अनुग्रह करावा. भगवंताबद्दल ज्ञान आम्हाला प्रदान करावं, आम्हाला उपदेश करावा अशी विनंती करतात. आता नेमकं कसं झालंय, कलियुगामध्ये लोकांचे आयुष्य कमी झाले. लोकांच्या मागे दुःख वाढलं, कष्ट वाढले, आळशीपणा
जास्त झाला, साधना कमी झाली, आवड कमी झाली, लोक मंदबुद्धी झाले, विचार करण्याची क्षमता खुंटली, रोगी झाले, लोक आयुष्य कमी झालं, लोकांना सूक्ष्म तत्वज्ञान समजत नाही, मंद भाग्य झाले, पुण्य कमी झाले, आयुष्य कमी झाले, अनेक दुःशास्त्राचा प्रचार झाला, लोक जे खरं आहे ते दडून ठेवू लागले, खोटं आहे ते सांगू लागले. त्यामुळे तत्वांमध्ये गोंधळ आणि भ्रांती निर्माण झाली. त्याच्यामुळे खरं काय आणि खोटं काय हेच कळत नाही. भागवत हे शास्त्र आहे का पुराण आहे हेच कळत नाही. भागवत मुळात शास्त्र आहे, शास्त्रानुसार त्याचा अभ्यास करावा. त्यामुळे कोटी कोटी ग्रंथ वाचून समजून घेऊन त्याचा निर्णय लावून मग त्याचं चिंतन करून मग प्रवचन करावं अशी पद्धत आहे. आणि प्राय असं आचार्य मंडळी जी आहेत, आचार्य मंडळी म्हणजे ब्राह्मण मंडळी म्हणत नाहीये, आचार्य मंडळी म्हणजे आचार्य पदावर विराजमान श्रीमंत जगद्गुरु मध्वाचार्य, त्यांच्या परंपरेत त्यांच्या वंशेत विद्यमान असलेली लोक, किंवा आता सगळ्या संप्रदायांमध्ये आचार्य आहेत, रामानुजाचार्य, शंकराचार्य, या असे मोठे मोठे आचार्य मंडळींबद्दल मी बोलतोय. कुठल्या एका ब्रह्मचार्य किंवा गृहस्थ आश्रमातल्या आचार्यांबद्दल बोलत नाहीये. पुढे भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतात. ज्ञान साधना कशी करून घ्यावी किंवा ज्ञान साधनेसाठी कसं तयार व्हावं, पूर्व तयारी, सज्जनांचा सहवास असावा, पुण्यतीर्थ गमन व्हावं, सज्जनांची सेवा करावी, महत् सेवा करावी, श्रद्धा, भगवंताबद्दल भगवंताची कथा श्रवण करण्याबद्दल उत्सुकता असावी, भगवत कथेमध्ये आसक्ती असावी, श्रवणामुळे आणखी आसक्ती आणि हृदयामध्ये भक्तीचा उदय उत्पन्न होतो, भगवंत हृदयात प्रगट होतात, पापांचा नाश होतो, भगवंताचे सांगितलेले महिमे किंवा भगवंताचे सांगितलेले भगवंत कसा आहे हे सांगितलेल्या कथा या सतत चिंतन करून 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 भगवंत कसा आहे हे जाणून घ्यावे, असं या भागवत मार्गामध्ये किंवा भागवत धर्मामध्ये सांगतात. परीक्षिताची जन्माची कथा सांगायला प्रारंभ करतात. सगळ्यांना कथा माहिती आहे. नीच पाप्यांचा मुकुटमणी असलेला अत्यंत अधम दुर्जनाधिपती त्याच्या समान दुसरं कोणीच नाही पाप करण्यामध्ये. अत्यंत गलिच्छ असे पाप ज्यांनी केलेले आहेत असे दुर्योधन, त्यांच्या मृत्यूचा प्रसंग, मृत्यूच्या प्रसंगानंतर त्यांना जेव्हा ते पडतात खाली रक्तबंबाळ होऊन, तेव्हा कुत्रे लांडगे त्यांचं मांस खातात. तेव्हा अश्वत्थामाचार्य त्या ठिकाणी जातात आणि वाळू घेऊन तो दुर्योधन त्या जखमी अवस्थेत अश्वत्थामाचार्यांचा अभिषेक करतो की तू आजपासून माझ्या जागी राजा हो. महाभारतामध्ये असं देखील वर्णन आहे की दुर्योधन म्हणतो की अश्वत्थामाला तू माझ्या पत्नीला वश करून तिच्यापासून पुत्रोत्पत्ती करून पांडवांवर पुन्हा आक्रमण कर. इतका नीच हा दुर्योधन. या दुर्योधनाच्या ज्या क्षणी दुर्योधनाचं पतन झालं तदक्षणी कलियुगाला प्रारंभ झाला. दुर्योधनाचा वध झालेल्या क्षणी द्वापर युगाचा सांगता आणि कलियुगाचा प्रारंभ. कलियुगामध्ये देखील भगवंत श्रीकृष्ण होते. जवळजवळ 30 ते 35 वर्ष राहिले म्हणून कृष्णार परमस्तु म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. कलियुग ज्यांनी पाहिला असे ते भगवान श्रीकृष्ण हे महाभारतात प्रशस्त सांगितले. तेव्हा पांडवांच्या
पांडवांच्या शिबिरामध्ये झोपलेले पांडवांच्या पुत्रांचा रात्रीतून शिरच्छेद, सव्य अपसव्य तलवार चालवतात. कोण? अश्वत्थामा. सव्य अपसव्य म्हणजे अशी देखील अशी देखील. सव्य अपसव्य तलवार चालवून पांडवांच्या लेकरांचा शिरच्छेद करतात. नंतर युद्ध चांगलंच पेटतं. तेव्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतात. ते ब्रह्मास्त्र काय म्हणतात अश्वत्थामाचार्य? पक्षपतादिश्चसि त्वं भागिनेयस्य संततिं तत्रैव पातयाम्यस्त्रमुत्तरा गर्भकृन्तने. अश्वत्थामाचार्य म्हणतात, मी अस्त्र कुठं सोडणार? हे ब्रह्मास्त्र आता उत्तरेच्या गर्भावर सोडणार. कृष्ण परमात्मा म्हणतो सोडू नकोस, माझी आज्ञा आहे तुला, सोडू नकोस. ऐकत नाहीत, सोडतात. तेव्हा त्या गर्भाचं रक्षण, उत्तराच्या गर्भाचं रक्षण भगवंत कसा करतात बघा. आधीच सांगून ठेवतात. जेव्हा भगवंत म्हणतात टाकू नकोस अस्त्र, भगवंताची आज्ञा काय? अश्वत्थामाचार्यांना ब्रह्मास्त्र टाकू नकोस. तेव्हा भगवंत म्हणतात अभिमन्योर मृतस्यैव देहि पातय मानद एवं त्वदस्त्रं निहतं गर्भमुज्जीवयाम्यहं क्षम्यतां गर्भमुज्जीवयाम्यहं. भगवंत स्वतः म्हणतो मी तो टाकलेल्या अस्त्रापासून त्या गर्भाचं रक्षण करून त्या मृत झालेल्या गर्भाला देखील जिवंत करण्यासाठी सक्षम आहे. बाण सोडतात ब्रह्मास्त्र. सगळ्यांना कथा माहितीये. तेव्हा कुंती माता प्रार्थना करते. पहिले उत्तरा प्रार्थना करते, पाहि पाहि महायोगी देव देव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम. सर्व शक्तींनी युक्त, सर्व शक्ती परिपूर्ण, आपल्याशिवाय अभय देणारे या जगात आम्हाला कोणीही नाही. सर्वजण इकडे बाहेर एकमेकाच्या मृत्यूचे कारण बनत आहेत. अतिशय तेजस्वी बाण माझ्या गर्भाच्या दिशेने येत आहेत. माझ्या गर्भाचं रक्षण करा. 5 बाण माझ्या गर्भाला मारण्यासाठी येत आहेत. माझ्या गर्भाला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून माझं रक्षण करा. हवं तर मला मारा, पण माझ्या बाळाचं रक्षण करा. कोण म्हणतंय? उत्तर. मग पुढे कोणती स्तुती प्रारंभ होते? कोणती स्तुती फार सुंदर आहे. पुढे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च आनंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः 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 पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रये इत्यादी पद्धतीनं कोणती माता स्तुती करते भगवंताची. या विषयामध्ये जेव्हा बघा ब्रह्मदेवाचं अस्त्र ब्रह्मास्त्र, ते ब्रह्मास्त्र खाली जाऊन म्हणून मृत जन्माला घातलं. जिवंत देखील बाहेर काढता आलं असत. ब्रह्मदेवाला शक्ती देणारे नारायण, त्या ब्रह्मदेवात माझ्या भक्ताचं बाण खाली जाऊ नये, भक्ताची मान खाली पडू नये म्हणून मृत जन्माला घातलं. कोणाला? परीक्षिताला. कुठल्या भक्ताचा मान खाली जाऊ नये? ब्रह्मदेवाचा. म्हणून त्या परीक्षिताला मृत जन्माला घातलं. बरं, आत मग परीक्षित हे नाव का ठेवलं? बाहेर आल्यावर जन्माला आला, ठीक आहे. तर याचे 2 विषय आहेत. एक, तो म्हणजे परमेश्वराकडून रक्षित झालेला असा तो परीक्षित, एक अर्थ निघतो. दुसरा अर्थ निघतो, महाभारतामध्ये सांगतात की गर्भामध्ये असताना भगवंता
स्वतःच दर्शन ज्याने घेतलं, स्वतःच रक्षण करण्यासाठी गर्भामध्ये भगवंत स्वतः गेला आणि सुदर्शन चक्राचं दर्शन घेतलं आणि त्या ब्रह्मास्त्र पासून कसं माझं रक्षण भगवंत करतोय हे ज्यानं गर्भामध्ये असताना पाहिलं तो परीक्षित. दुसरं सांगतात की समग्र कौरवांचा विनाश गर्भामध्ये राहून ज्यानं पाहिला आणि त्या कौरवांच्या विनाशासाठी जो कारणीभूत ठरला शेवटी तो परीक्षित. असे दोन अर्थ महाभारतामध्ये सांगतात. अशा या परीक्षित राजांचा जन्म आणि त्या परीक्षित राजांनी पुढे कशा पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला या संदर्भात आपण पुन्हा सविस्तर चिंतन करणार आहोत. झालेली सेवा अस्मत् गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापते श्रीमन मूल रामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हरि कर्ता चोत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा चोत्भक्ति तत्पदं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यसो हरारेवं कृष्णोस्तुति कर सदा इदं ज्ञानं हरे पूजा हरे रेवोदितं वदा हरे हिनं च सर्वत्रित्येवं न्यासोहारो स्मृताय सर्वगुण संपूर्ण सर्वदोषि वर्जिता प्रियतां प्रीतिवादं विष्णोर्मे परमसुरतानेन भागयत् पुण्यं सर्वात्मनोतो गुरुर्मम गुरुमध्वान्तर्गत कृष्णार्पणमस्तु.